फेन ऑपरेशन नमस्कार मित्रांनो, मी दर्शन धुमाळे स्वागत करतो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, व्हिडिओच्या थंबनेलवरून तर तुम्हाला कळायला असेलच का व्हिडिओ कशाबद्दल आहे। मित्रांनो, आज आहे दहीहंडी 2024। सो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जिथे राहतो नवी मुंबईमध्ये तिकडे घनसोलीतील सर्वात मोठी दहीहंडी तुम्हाला बघायला भेटेल पुढे व्हिडिओमध्ये। सो तिथे कोणते कोणते सेलिब्रिटी येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल। सो व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सो थोड्या वेळ वाया न घालवता आपण आता जाऊया घनसोलीची सर्वात मोठी दहीहंडी बघायला। या सत्कारांसाठी हा गोविंद पथक कशा पद्धतीने सलामी देतोय त्याकडे पाहिलं जाईल। आज गोविंद पथकाच्या माध्यमातून अनेक युवक एकत्र आले। एरवी एकमेकांची चेष्टा करतो, एकमेकांची मस्करी करतो, एकमेकाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय, पण आज गोविंदामध्ये कोणालाच खाली नाही तर सगळ्यांनाच वर नेण्याचा प्रयत्न करतोय। आणि आज पावसाचं देखील दमदार आगमन झालं। सगळ्यांच्या छत्र्या गणेश पाटील यांच्या वतीने घनसोली कोलीवाडात या पथकासाठी 1000 रुपयाचं ऑलरेडी पारितोषिक आलंय। जर ही सलामी यशस्वी होते 1 2 3 4 गोविंद आतापर्यंत उभे राहिले, म्हणजे 4 मानवी थर उभे राहताना पाहायला मिळते। 5वा थर देखील तयारीमध्ये आहे। 3 एक्के लावले तर 7 थर होतील। घनसोलीचा हा गोविंद पथक एक वेगळ्या स्तरावर जात असताना 7 थराची सलामी देण्यासाठी यशस्वी 5वा उभा राहिला। घनसोली कॉलनी आपण रेडी राहायचं। हे संपले लगेच तुम्हाला थर लावायचे। चला 7 थरांच्या सलामीसाठी शिवशक्ती वडाळा गोविंद पथक चला शिवशक्ती गोविंद पथक वडाळा 7 थरांसाठी हा प्रयत्न करत असताना
अवघ्या काही मिनिटाचा अवधी आहे. ही दहीहंडी फोडण्याचा मान कुठल्या गोविंदा पथकाला दिला जाईल, पण वडाळावरून मुंबईवरून हा गोविंदा पथक आलाय. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा थर उभा राहिलाय. पाचवा गोविंदा वर गेलाय. सहावा बाळगोपाळ देखील वर जात असताना शिवशक्ती गोविंदा पथक वडाळा. आणि आता हा गोविंदा पथक आणि 5 थर झाले. 6 थर, 7 थरांची सलामी. थँक्यू व्हेरी मच. अखेरच्या टप्प्यामध्ये हा दही काळा उत्सव रंगताना 2 वाजल्यापासून तब्बल 10 वाजेपर्यंत म्हणजेच इव्हेंट करण्यासाठी आमच्यासारख्या अँकरला 8 तास आणि तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे मित्रांनो. चला 8 तास एकही प्रेक्षक हल्ला नाही. हे आहे AK पाटील यांचं आयोजन. म्हणूनच मानाचा आणि सन्मानाचा हा दही काळा उत्सव या घणसोली नगरीमध्ये रंगताना दिसतोय. अतिशय चांगल्या रीतीने हा दही काळा उत्सव आणि शिवगाथा गोविंदा पथक आजच्या दिवसातील शेवटची सलामी देत असताना सलामी फक्त द्यायची. त्यानंतर क्रेन ऑपरेटर आमच्या ही दहीहंडी खाली गेली आणि घणसोली गोविंद पथक या गोविंद पथकाला आम्ही हा मान देतोय. आणि आजच्या या म्हणजेच धर्मवीर प्रतिष्ठानची जी मानाची दहीहंडी 1 लाखाचं पारितोषिक ते घणसोली गोविंद पथकाच्या नावावर लागेल. 1 लाखाचं पारितोषिक 1,11,111. ही कॅश नेताना तुम्ही थोडीशी काळजी घ्या. अनेकांच्या नजरा त्या कॅशच्या बॅगकडे तरी असतील. त्यामुळेच चला शिवगाथा गोविंदा पथक हा दूरवरून आलाय. त्यामुळेच या गोविंद पथकाला आम्ही संधी देतोय. घाटकोपर पश्चिम इथून हा गोविंदा पथक आलाय. आज चेंबूर, ट्रॉम्बे असेल, वडाळा असेल किंवा खारघर, कामोठे, ऐरोली, दिघा असे अनेक गोविंद पथक येऊन गेलेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6 थर की 7 थर या 7 थरांचा हा श्रीकृष्ण मित्रांनो अखेरचा सलामी. लेट आले पण शेड झाले. काय सलामी दिली गोविंद पथकाने. अगदी डोळ्याची पारणे फिरणारा हा परफॉर्मन्स आहे. शिवगाथा गोविंद पथक घाटकोपर पश्चिम या गोविंद पथकाचं देखील कौतुक आणि आभार मानतोय. या इव्हेंटसाठी तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या मनपूर्वक. घणसोली गोविंद पथक हा गोविंद पथक धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित या मानाच्या दहीहंडीचा पारितोषिक पटकावण्यासाठी 1 लाखाचं पारितोषिक दिलं जाईल या गोविंद पथकाला. जय मल्हार गोविंद पथक घणसोली हा घणसोलीचा गोविंद पथक प्रयत्न करत असताना आणि शेवटचा आयटम असेल घणसोली जय मल्हार गोविंद पथक ज्यासाठी केला होता की अखेर गोड व्हावा आणि अखेर गोड होत असताना धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रेन ऑपरेटर खाली करा, नाहीतर खुर्ची खाली करा. या
स्माईल आली गेली 8